चर्चा एकच चर्चा नगरीतील रहिवासी असून आम्ही भाऊंना पाठिंबा देण्यासाठी इथे जमलेलो आहे। भाऊंनी आम्हाला ग्रंथालयाच्या पुस्तकांसाठी मदत जाहीर केली। भाऊंच्या सर्वांगीण विकासात्मक धोरणांसाठी आम्ही भाऊंना जाहीर पाठिंबा देत आहे आणि सर्व मुले भाऊंच्या साक्षीने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे आणि भाऊंच्या सर्वांगीण विकासासाठी भाऊंचा एकच ध्यास विकासाच्या दृष्टीने भाऊने केलेले पाऊल हे उल्लेखनीय आहे। महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी केलेल्या विविध योजना आणि कल्याणकारी धोरणे हे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण आहे। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाऊ जामनेरचे सिंगल रिटर्न हे परत निवडून येतील आणि भाऊंना कम से कम 1 लाखाच्या वरील मताधिक्याने आम्ही भाऊंना निवडून आणण्याचा भरघोस प्रयत्न करू। प्रत्येक बूथवर आम्ही 80% मतदान आणण्याचा प्रयत्न करू। प्रत्येक बूथवर 2000 मतदान जरी असले तरी 1800 मतदान भाऊच्या बाजूने आणण्याचा आम्ही सर्वांगीणपणे प्रयत्न करू। भाऊंनी केलेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि उल्लेखनीय आराखडा भाऊंनी आतापर्यंत जामनेर तालुक्यासाठी 5,000 कोटींचे भरघोस निधी आणलेला आहे आणि आज भागलपूर विविध प्रकल्पांचे जे नियोजन हे पुढच्या काळात पूर्ण करण्यासाठी आम्ही भाऊंना विजयासाठी भरपूर उल्लेखनीय प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि पळसखेडे गावातील 9 तरुणांनी भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथे जवळजवळ 60 तरुणांनी भाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांची भाऊंकडून एकच अपेक्षा आहे, भाऊंनी आरोग्याच्या क्षेत्रात, कृषीच्या क्षेत्रात, प्रत्येक क्षेत्रात भाऊंनी विकास केलेला आहे। शैक्षणिक क्षेत्रातही असाच विकास भाऊंचा राहावा आणि या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मदत व्हावी म्हणून भाऊंनी आश्वासन दिलंय की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रात कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास मला एक फोन करा, तुमचं पूर्ण सहकार्य मी करण्याचा प्रयत्न करीन। आमच्या गावातील जवळजवळ 5 तरुण आज पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत, तर त्याचप्रमाणे इतर तरुणही त्या सेवेत कार्यरत व्हावे आणि स्पर्धा परीक्षामध्ये विविध ठिकाणी त्यांनी पदावर सेवा द्यावी यासाठी त्यांना हवी असणारी मदत करण्याचं आश्वासन भाऊंनी दिलं आणि भाऊंच्या याच कार्यावर विश्वास ठेवून आज स्वयंस्फूर्तीने 60 तरुण मला इथे घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला भाऊंच्या सोबत राहायचे आहे, भाऊंना मदत करायची आहे। येणाऱ्या काळात भाऊंचे भवितव्य उज्ज्वल आहे, त्यात आमची थोडी खारीचा वाटा म्हणून मदत होईल या हेतूने आम्ही भाऊंना मदत करत आहोत। आमच्यावर कुठल्याही प्रकारचं गोचरेशन नाही, कुठलंही दडपण नाही, आम्ही स्वयंस्फूर्तीने घरच्यांची परवानगी घेऊन इथे आलेलो आहोत। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। काय सांगायला आज अनेक पळसखेडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। आज मिराचे पळसखेडा येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। आपल्या राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी जे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं केलेली आहेत, त्या विकास कामांकडे पाहून त्यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांची खात्री झालेली आहे की जामनेर तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास हे फक्त आपले आदरणीय गिरीश भाऊ महाजन हेच करू शकतात आणि तेच युवकांचं कल्याण करू शकतात ही त्यांना आता खात्री झालेली आहे। आणि आता हे सर्व युवक काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला, उद्धव ठाकरे गटाला आता कंटाळलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर माननीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वात ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेत आहेत। भारतीय जनता पार्टीचा नेनेचा चिवडा भाऊ